Hello students, welcome you all to this new session. From today itself, we are going to start electronics paper, that is microcontroller and Python programming. So from this paper, let us start with chapter 1, and the name of the chapter is Introduction to Microcontroller. So let us start with the first point, that is introduction to microcontroller. What is mean by microcontroller? So microcontroller is a chip on which whole computer is fabricated. मायक्रोप्रोसेसर आणि मायक्रोकंट्रोलरमध्ये फरक आहे. मायक्रोप्रोसेसर म्हणजे तुमच्या डेस्कटॉपवर असलेला तुमचा डेस्कटॉप किंवा तुमच्या टेबलवर असलेला जर तुम्ही पी सी पाहिला तर तो पी सी तुम्हाला कसा दिसतो, मॉनिटर, सी पी यू, कीबोर्ड, माऊस, प्रिंटर अशा ह्या वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. पण मायक्रोकंट्रोलर असं आहे की ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे सगळे आय ओ डिव्हायसेस, आय ओ म्हणजे इनपुट आउटपुट डिव्हायसेस, मेमरी, सगळ्या गोष्टी एका चिपवर फॅब्रिकेट केलेल्या असतात. त्याला म्हणतात मायक्रोकंट्रोलर. जशी ही चिप ह्या ठिकाणी दिसते की याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काय केल्या आहेत, फॅब्रिकेट केलेल्या आहे. मग आता आपण मायक्रोकंट्रोलर जो बघतोय तो ऑर्डिनो मायक्रोकंट्रोलर शिकणार आहोत. सो ऑर्डिनो प्रोजेक्ट हा मॅझिमो बांझी ह्या को फाउंडरने काय केलेला आहे, हा इन्व्हेंट केलेला आहे. ओके, मॅझिनो बांझी इज ॲन interaction designer, educator, and open source hardware advocate. Massimo started the first lab that is known as Fab Lab in Italy. सो हे काय आहे तर आर्डिनो जो मायक्रोकंट्रोलरचा आहे त्या प्रोजेक्टचा फाउंडर आणि त्याची इन्फॉर्मेशन इथं दिलेली आहे. ओके, सो लेट अस मूव टुवर्ड्स द सेम टॉपिक, दॅट इज इंट्रोडक्शन टू मायक्रोकंट्रोलर. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं मायक्रोकंट्रोलर म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी बघा, मायक्रोकंट्रोलर मीन्स ऑन चिप सिस्टम. म्हणजे ही मायक्रोकंट्रोलरची चिप आहे. ह्या मायक्रोकंट्रोलरच्या चिपवर जर तुम्ही पाहिलं तर ए डी सीसुद्धा याच्यामध्ये आहे, ह्या चिपमध्येच आहे. क्लॉक ऑल्सो हिअर, रॅम म्हणजे मेमरीसुद्धा याच्यात आहे, तुमचं कंट्रोलरसुद्धा याच्यात आहे, कंट्रोल्स सेंट्रल प्रोसेसिंग युनिट तोसुद्धा या चिपमध्ये, रोम पण ह्याच्यात आहे, आय ओ डिव्हायसेस पण आहे आणि डी एस सी पण आहे. मीन्स वॉट, इट इज अ सिंगल चिप ऑन विच ऑल कॉम्प्युटर इज फॅब्रिकेटेड. ओके, दॅट इज नोन ॲज मायक्रोकंट्रोलर. आत्ताच सांगितलं मी तुम्हाला, तुमच्या टेबलवर पडलेला कॉम्प्युटर पाहिला तर तुम्हाला या गोष्टी वेगळ्या दिसेल, सी पी यू वेगळा दिसेल, आय ओ डिव्हायसेस म्हणजे कीबोर्ड वेगळा दिसेल, प्रिंटर वेगळा दिसेल. पण मायक्रोकंट्रोलरमध्ये असं नाही. मायक्रोकंट्रोलरमध्ये ह्या सगळ्या गोष्टी ह्या चिपमध्ये काय इन्क्लूड केलेल्या आहेत, म्हणून याला सिंगल चिप कॉम्प्युटर असं म्हणतात. ओके, सो इट इज नोन ॲज कॉम्प्युटर ऑन अ चिप. एका सिंगल चिपवरचं कॉम्प्युटर म्हणजे काय, मायक्रोकंट्रोलर. हा जो मायक्रोकंट्रोलर आहे, ही जी चिप आहे ती फास्ट पण आहे आणि चिप पण असते. चिप म्हणजे स्वस्त. ओके, याला काय म्हणतो आपण, एम्बेडेड सिस्टीम. सो व्हॉट यू मीन बाय एम्बेडेड सिस्टीम, ज्या ॲप्लिकेशनमध्ये आपल्याला हा कंट्रोलर वापरायचा आहे त्या ॲप्लिकेशनमध्ये याला फिक्स केलेलं असतं. एकदा याला फिक्स केलं की तुम्ही याच्यामध्ये जाऊन कुठलीही सिस्टीम चेंज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल, तुम्ही कॉम्प्युटरवर एखादा प्रोग्राम केला सीमध्ये, तुम्हाला काही गोष्टी बदलायच्या असेल तर तुम्ही सी पी यू ऑन करून तो प्रोग्राम थोडाफार चेंज करू शकतात. पण मायक्रोकंट्रोलरमध्ये ज्या सिस्टीममध्ये ज्या ॲप्लिकेशनमध्ये आपण मायक्रोकंट्रोलर वापरणार आहोत त्याच्यात तो फिक्स केलेला असतो, तो आपण चेंज करू शकत नाही. ओके, याला म्हणतो आपण एम्बेडेड सिस्टीम. ओके, फॉर एक्झाम्पल वॉशिंग मशीन आहे, वॉशिंग मशीनमध्ये जर कंट्रोलर फिक्स केला असेल आणि वॉशिंग मशीनचा टायमर तुम्ही काय करू शकतात, तिथे जाऊन वॉशिंग मशीन ओपन करून ते चेंज करू शकत नाही, बिकॉज इट इज अ फिक्स, कंट्रोलर इज फिक्स. दॅट इज नोन ॲज इट इज अ एम्बेडेड इन युअर वॉशिंग मशीन. दिस इज वॉट मायक्रोकंट्रोलर. नाव लेट अस सी द ॲप्लिकेशन ऑफ मायक्रोकंट्रोलर. मग हा मायक्रोकंट्रोलर मी मगासपासून सांगते. सो वेअर इट इज यूज, सो सी इट इज यूज इन अ स्मार्ट कार. फॉर एक्झाम्पल, ही बघा इथे स्मार्ट कार दाखवली आहे. सो याच्यामध्ये मायक्रोकंट्रोलर वापरलेला असतो. मग स्मार्ट कार का म्हटलं मी, कारण या ठिकाणी पाहिलं आहे इट इज वर्क्स ऑन जी पी एस, इट हॅज व्हिडिओ कॅमेरा, radar system is connected here, ultrasonic sensor are inbuilt in this system. That means what, in this car the microcontroller is used, it is embedded in this car. Second application is what, it is used in fridge.
It is again a smart freeze. In this freeze a microcontroller is used. It is embedded in this freeze. तुम्ही फ्रीजमध्ये जाऊन मायक्रोकंट्रोलर काढून त्यातला प्रोग्राम चेंज करू शकत नाही, कारण तो त्याच्यामध्ये फिक्स असतो, एम्बेडेड असतो. The next application is what? This is a camera. In this camera it is also used. मग कॅमेरामध्ये कसा वापर असेल, त्याच्यामध्ये हा जो फ्लॅशलाईट आहे याला सुद्धा कंट्रोल करायला काय वापरला असू शकतो, मायक्रो कंट्रोलर वापरलेला असू शकतो. सो दिस इज द नेक्स्ट ॲप्लिकेशन. अँड द नेक्स्ट ॲप्लिकेशन इज व्हॉट? इट इज ऑल्सो यूज इन वॉशिंग मशीन. मी जस्ट तुम्हाला सांगितलं की वॉशिंग मशीनसुद्धा हा मायक्रो कंट्रोलर वापरलेला असतो. सो दीज आर दी ॲप्लिकेशन ऑफ मायक्रो कंट्रोलर. Now let us see the difference between the microprocessor and microcontroller. I just told you that the in computer system CPU IO devices are different from each other. म्हणजे तुम्हाला ते व्हिज्युअलाइज करता येतात, तुम्हाला ते दिसतात. ओके, मग हा जो मायक्रो प्रोसेसर आहे हा कॉम्प्युटरमध्ये वापरलेला असतो. ओके, मायक्रो कंट्रोलर आणि मायक्रो प्रोसेसर म्हणजे कॉम्प्युटरमध्ये काय फरक आहे ते आपण बघणार आहोत. सो सी हिअर द फर्स्ट डिफरन्स इज शोन बाय दिस डायग्रॅम. ह्या ठिकाणी बघा, हा दिसतोय CPU, हे आउटपुट आहे, हा काय ह्या ठिकाणी इनपुट आहे. ओके, त्याच्यानंतर हे काय आहे, सिरियल इंटरफेस आहे, रॅम आहे, रोम आहे. म्हणजे मायक्रो प्रोसेसर किंवा कॉम्प्युटरमध्ये ह्या सगळ्या डिव्हायसेस, CPU वेगळा आहे, ह्या सगळ्या डिव्हायसेस वेगवेगळे, आपल्याला डोळ्यांना ते वेगवेगळे दिसतात, ते एका ठिकाणी नाही आहे. CPU वेगळा असेल तर तुमचं मॉनिटर वेगळं असेल, तुमचा आउटपुट प्रिंटर वेगळा असू शकतो. ओके, त्याच्या मेमरी वेगळ्या असू शकतात. सो यू कॅन व्हिज्युअलाइज दिस. ओके, दे आर सेपरेट फ्रॉम ईच अदर. सो हिअर यू हॅव द मायक्रो कंट्रोलर CPU ऑन अ सिंगल चिप. ही जी चौकोन आहे, ह्या चौकोन म्हणजे काय, इट इज अ चिप, अँड इन दिस चिप ऑल दिस युनिट्स आर फॅब्रिकेटेड. यू कॅनॉट सेपरेट आउट दिस. तुम्ही याला सेपरेट करू शकत नाही. मग याच्यामध्ये बघा IO डिव्हायसेस आहेत, रोम आहे, सिरियल इंटरफेस आहे, रोम आहे, CPU आहे, टायमर आहे, इप्रोम आहे. सो ऑल these devices are fabricated on a single chip, whereas all these components are separate. So this is the first and very important difference between the microprocessor and microcontroller. Here you have the microprocessor and this is microcontroller. Okay, the second difference is what? The cost is more. Microprocessor cost is more, whereas microcontroller cost is less. Next difference is what? The total power consumption is more in microprocessor. Okay, that's why it is not used. That's why it is not used in battery operated system. Is it? Okay, now see here, I am talking about the microcontroller now. The total power consumption is less. Hence, it is used in battery operated system. That is the difference between the processor and controller. Now, next one is that do not have power saving mode. Microprocessor do not have any power saving mode. Okay, this is a very important difference between the processor and controller. Controller have power saving mode. इथे चूक झाली आहे, नॉट नाही, इथे हवं होतं हॅव. ओके, सो यू जस्ट कन्सिडर दिस. द मायक्रोकंट्रोलर हॅव पॉवर सेविंग मोड. Okay, now the last difference gives us the application of microprocessor and microcontroller. Microprocessor is used in personal computers. I just told you this. Whereas microcontroller mainly used in washing machines, MP3 player, etc. Okay, so these are the difference between the microprocessor and microcontroller. It is very important point. Now let us see introduction to Arduino. Okay, now I am going to explain you the Arduino. Okay, Arduino microcontroller board. Okay, see here. So very first important point of Arduino is open source electronic platform. ओपन सोर्स म्हणजे काय, तर याच्या इथे कुठल्याही प्रकारचा कॉपीराईट नसतो. कुठलाही यूजर याला काय करू शकतो, बघू शकतो. कुणालाही याच्यावर रेस्ट्रिक्शन नाही आहे. कुठला यूजर याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून स्वतःच्या नावाने सुद्धा एखादा कंट्रोलर किंवा एखादा प्रोजेक्ट ह्या ठिकाणी लॉन्च करू शकतो. ओपन सोर्स मीन्स इट इज ओपन टू ऑल. ओके, सो Arduino software
Arduino, for Arduino the software used are like this: Mac, Windows, Linux. That means it can be run on Mac, Windows and Linux. So these are the software used for this Arduino. Okay. Arduino is used for different application and various sensor can be connected to it. ओके, हा वेगवेगळ्या ॲप्लिकेशनसाठी वापरू शकतो. वेगवेगळे सेन्सिंग ॲप्लिकेशन्स आपण याच्याने रन करू शकतो वेगवेगळे सेन्सर्स वापरून. सो दिस इज द बेसिक थिंग अबाउट द Arduino. So here you have the Arduino Uno board. Now I am going to explain you Arduino Uno board. Okay, see this figure shows the Arduino Uno board. जसं तुम्ही मायक्रोसेसरचा बोर्ड शिकला असाल तसा मायक्रोसेसरच्या बोर्डसारखाच हा बोर्ड आहे. एका PCBवर हा बोर्डवर वेगवेगळे कॉम्पोनंट्स फॅब्रिकेट केले. सो वन बाय वन प्रत्येक कॉम्पोनंटचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला इथे सांगणार आहे की प्रत्येक कॉम्पोनंटचं नाव काय आणि त्याचा यूज काय. ओके, याला Arduino Uno बोर्ड का म्हणायचं, कारण एका बोर्डवर ह्या सगळ्या गोष्टी फॅब्रिकेट केल्या. जर तुम्ही केअरफुली पाहिलं तर ही सिंगल चिप आहे ज्याला आपण Arduinoचा बोर्ड म्हणतो आणि त्याच्यावर वेगवेगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत, फॅब्रिकेट केल्या आहेत. कशा केल्या आहेत आपण वन बाय वन बघूया. सो द व्हेरी फर्स्ट component fabricated on this board is power USB. So what do you mean by power USB? That means what? Arduino board can be powered by using the USB cable from your computer. All you need to do is to connect the USB cable to the USB connection. बघा, म्हणजे तुमच्या कॉम्प्युटरपासून तुम्ही USB केबल काढली आणि याला कनेक्ट केली तर ती तुमच्या Arduino बोर्डला काय करते, ह्या ठिकाणी पॉवर करते. Okay, now see, let us move towards the second terminal, that is what power, that is also known as barrel jack. So what is mean by that? That Arduino board can be powered by AC means directly by using this terminal. Okay, AC means power can be supplied here or can be connect here to your Arduino Uno board. Now next one is voltage regulator. So the function of voltage regulator is to control the voltage given to controller board and stabilize the DC voltage used by the processor and other elements. That means what? हे जे टर्मिनल आहे व्होल्टेज रेग्युलेटर म्हणजे काय, कॉन्स्टंट ठेवणं. हे व्होल्टेजला थ्रूआउट जे यूज केलं आहे त्याला काय करतो, स्टॅबिलाइज करतो, रेग्युलेट करतो, म्हणून याला व्होल्टेज रेग्युलेटर असं म्हणतात. ओके, नाव नेक्स्ट वन इज क्रिस्टल ऑसिलेटर. द क्रिस्टल ऑसिलेटर हेल्प्स Arduino in dealing with time issues. How does the Arduino calculate the time? And for this purpose crystal oscillator is used. The crystal oscillator provides the frequency of 16 megahertz. बघा, ह्या Arduinoला लागणारं जे टायमिंग आहे किंवा टाईम इश्यूज जे आहेत ते कोण प्रोव्हाइड करतं, तर हा क्रिस्टल ऑसिलेटर. हा ऑनबोर्ड क्रिस्टल ऑसिलेटर आहे. हा टायमिंग प्रोव्हाइड करतो तुमच्या Arduino बोर्डला. ओके, मग याची फ्रिक्वेन्सी किती आहे, 16 मेगाहर्ट्झ. ह्याच्यावरती ती फ्रिक्वेन्सी लिहिलेली असते. ओके, याला म्हणतो आपण क्रिस्टल ऑसिलेटर. नेक्स्ट वन इज Arduino reset. So what do you mean by Arduino reset? So you can reset your Arduino board by using this pin. That means what? You can start your program from beginning. You can reset the Arduino board in two ways. First, by using the reset button on the board, or second, you can connect external reset button to Arduino pin labeled as this terminal. ओके, Arduinoला रिसेट केला की तो काय करतो, सुरुवातीपासून मेमरीच्या पहिल्या सुरुवातीच्या नंबरपासून प्रोग्रामिंगला सुरुवात करतो. मग Arduinoला रिसेट करायला आपण ही पिन वापरतो. ओके, नेक्स्ट वन इज पिन 3.3. सो 3.3 पिन प्रोवाइड्स द 3.3 आउटपुट व्होल्टेज फ्रॉम युअर Arduino बोर्ड. ओके, सिमिलरली पिन 5 सप्लाइज 5 वोल्ट आउटपुट. इथून 5 वोल्ट आउटपुट तुम्हाला मिळेल. पिन 8 इज अ ग्राउंड टर्मिनल ऑफ युअर Arduino बोर्ड.
P9 is a input voltage. That means what? This pin also can be used to power the Arduino board from external power source like AC means. म्हणजे इथून तुम्ही Arduino बोर्डला सुद्धा पॉवर करू शकतात. कुठल्या पिन 9 पासून, कारण ही इनपुट पिन आहे. Analog pins. See here, Arduino board has 6 analog pins. हे बघा इथे लेबल केलेलं आहे A0 पासून A5 पर्यंत एवढ्या ॲनालॉग पिन्स या ठिकाणी आहे. ओके, ज्याला ॲनालॉग पिन 10 आपण नाव दिलेलं आहे. दिस पिन कॅन बी रीड द सिग्नल फ्रॉम ॲनालॉग सेन्सर्स. म्हणजे जे ॲनालॉग सेन्सर आहेत याच्या सिग्नल्स या ठिकाणून काय केले जातात? रीड केले जातात. मग कुठले सेन्सर? फॉर एक्झाम्पल टेम्परेचर सेन्सर. ओके, अँड that can be converted into the digital value that can be read by microcontroller. Okay, this is the main microcontroller. हा मायक्रोकंट्रोलर आहे बघा. ह्या ठिकाणी ह्या मायक्रोकंट्रोलरमध्ये काय होतं आहे तर तुमचे बेसिक प्रोसेसिंग इथे होते. याच्यामध्ये रॅम आहे, याच्यामध्ये रोम आहे, याच्यामध्ये प्रोम आहे, याच्यामध्ये तुमच्या सगळ्या युनिट्स कंट्रोलिंग युनिट ह्या चिपमध्ये. सो दिस इज द मेन ब्रेन ऑफ Arduino बोर्ड. ह्या ठिकाणी प्रोसेसिंग होते आणि Arduino बोर्डचं हे काय झालं? मेन बोर्ड झालं. ॲक्च्युली ॲटमेल नावाचं ॲटमेल कंपनीचं मायक्रोकंट्रोलर मोस्टली Arduino बोर्डमध्ये वापरलं जातं आणि ह्या आय सीवर लिहिलेलं असतं की कुठला मेक आहे, कुठल्या प्रकारचं हे आय सी आहे. ओके, सो हियर दिस इज द मेन पार्ट ऑफ युअर Arduino बोर्ड. नेक्स्ट वन इज वॉट? IC SP pin. So what is mean by this? See here, this is an AVR, a tiny programming header for Arduino, which consists of MOSI, MISO, SCK, reset, VCC and ground. It is often referred to as SPI. याला मेनली काय रेफर करता माहिती आहे का? तुम्ही एवढंच लक्षात ठेवा, इट इज अ सिरियल पेरिफेरल इंटरफेस. इथून एक्सटर्नल जे पेरिफेरल डिव्हायसेस आहेत त्याच्याशी सिरियल कम्युनिकेट केलं जातं. तुर्तास एवढंच तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. नाव लेट अस मूव टुवर्ड्स द नेक्स्ट पिन, दॅट इज वॉट? पॉवर LED इंडिकेटर. म्हणजेच काय? तुमचं Arduino बोर्ड हा पॉवर झाला आहे हे इंडिकेट करायला हा LED, म्हणजे LED जर इंडिकेट त्या ठिकाणी फ्लॅश होत असेल, लागत असेल, ऑन होत असेल तर तुमचा Arduino बोर्ड काय झाला आहे त्या ठिकाणी? पॉवर झाला आहे असं आपल्याला लक्षात येतं. Now next pins are TX and RX. TX म्हणजे ट्रान्समीटर and RX म्हणजे काय? रिसिव्हर. ओके, on your board you will find these two pins, that is transmitter TX and receiver RX. They appear in two places on Arduino board. First at digital 1 to indicate the pin responsible for serial communication. So why we use these pins? It is used for serial communication. TX जर या ठिकाणी ऑन होत असेल, हायलाइट फ्लॅश होत असेल तर लक्षात ठेवायचं ट्रान्समिट होतो आहे डेटा. आणि RX जर फ्लॅश होत असेल, इथे बघा दिलेलं आहे RX, तर या ठिकाणी काय होतं? डेटा रिसीव होत आहे. सो दिस इज द TX and RX पिन विच आर यूज फॉर serial communication. Now the next pin is digital IO. So you just carefully observe this. Digital is a 14 pin. ओके, किती पिन्स आहेत या? 14 पिन्स. ओके, मग ह्या ठिकाणी याचं काम काय आहे? इट इज यूज ॲज अ डिजिटल IO. इनपुट आणि आउटपुटसाठी ह्या पिन्स वापरल्या जातात. ज्याच्यामध्ये PWM सुद्धा आहे. ओके, these are used to read the logic values or as digital output pins to drive the different modules like LEDs रिलीज. म्हणजे डिजिटल 1 and 0 व्हॅल्यू रीड करायला किंवा एखादा डिजिटल डेटा, एखादा LED जर तुम्हाला फ्लॅश करायचा असेल, लावायचं असेल, इंडिकेट करायचं असेल तरी पण ह्या ठिकाणून त्याला डिजिटल आउटपुट दिलं जातं. ओके, याला म्हणतात डिजिटल IO पिन. नेक्स्ट वन इज AREF म्हणजे ॲनालॉग रेफरन्स. Okay, AREF stands for analog reference. It is sometimes used to set an external reference voltage as the upper limit for the analog input pins. Okay, and this is again a Arduino reset pin. It is used to reset the Arduino. Okay, so in this way this Arduino Uno board works. Okay, all these pins are helps to work Arduino carefully. Okay, so this is the pin description of Arduino Uno board. Let us move
towards the Arduino Uno board pin configuration. So here you have, आता आपण जे काही मायक्रो कंट्रोलर मगाशी बघितलं ना, सॉरी Arduino Uno बोर्ड जो बघितला तो बोर्ड ह्या IC मध्ये टाकलेला असतो. हा जो मगाचा बोर्ड आहे ह्या बोर्डचा आपण काय पाहिलं, हे बघा हा मगाचा जो बोर्ड पाहिला आपण, हे बघा हा पूर्णपणे बोर्ड कुठे प्लेस केलेला असतो तर ह्या IC मध्ये प्लेस केलेला असतो. ज्या पिन मी तुम्हाला सांगितल्या त्या पिन फक्त बाहेर असतात. मग त्या पिनचं डिस्क्रिप्शन इथे आहे. हा आहे पोर्ट D. ओके, पोर्ट म्हणजे काय, जसं एअरपोर्ट फॉर एक्झाम्पल जिथून विमान जातं विमान येतं, म्हणजे पोर्ट म्हणजे काय तर तुमचा मायक्रो कंट्रोलरचा असा डिव्हाइस जिथून काय केलं जातं, एक्सटर्नल वर्डशी कम्युनिकेट केलं जातं, तिथून तुमचा डेटा बाहेर जातो. तुमचा Arduino बोर्ड कुठे प्लेस केला आहे, मग ह्या IC मध्ये. ओके, मग ह्या ICचं मी जसं मगाशी सांगितलं तसं हा पोर्ट D, पोर्ट B, राहिलेल्या पोर्ट Dच्या पिन्स आणि पोर्ट Bच्या पिन्स. ओके, हिअर यू हॅव दिस पोर्ट्स, ह्या सगळ्या पोर्ट B. सो हाऊ मेनी पोर्ट्स आर देअर, पोर्ट इट इज गिवन हिअर. ओके, सो लेट अस सी द आर्किटेक्चर ऑफ ATmega 32P Arduino बोर्ड. आता ह्या ठिकाणी मी Arduino बोर्डचं इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे Arduino बोर्ड जो आपण जो प्रोसेसर पाहिला मायक्रो कंट्रोलर, ओके, कुठे त्या Arduino बोर्डवरचा फॉर एक्झाम्पल त्या मायक्रो कंट्रोलरचं नाव आहे ह्या ठिकाणी ATmega 328P. त्याच्या आतमध्ये काय आहे त्या IC मध्ये ते मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवते. सो द इंटरनल स्ट्रक्चर ऑफ एनी मायक्रो कंट्रोलर इज नोन ॲज आर्किटेक्चर. Now I am going to explain you the architecture of ATmega 328P. ह्याचं मी आर्किटेक्चर तुम्हाला इथे एक्सप्लेन करते. सो इनिशियली आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू द डिफरंट ब्लॉक्स यूज. The first block and the center part is what ALU, that is nothing but arithmetic and logic unit. Here you have data SRAM means data memory. ओके, त्याच्या खाली काय आहे EPROM म्हणजे प्रोग्रामेबल मेमरी आणि खाली आहे IO लाईन्स. ओके, वरती काय आहे जनरल पर्पज रजिस्टर्स, त्याच्यावरती आहे स्टेटस कंट्रोल, प्रोग्राम काउंटर, फ्लॅश प्रोग्राम मेमरी, इन्स्ट्रक्शन रजिस्टर, इन्स्ट्रक्शन डिकोडर. ओके, आणि आतमध्ये जे दिसतंय तुम्हाला आता ही जी लाईन दिसते, ओके, ही डेटा बस आहे. म्हणजे डेटा किती बिट आहे ती 8 बिट. डेटा बस म्हणजे काय त्याच्या नावात आहे विच कॅरीज द डेटा, डिजिटल डेटा कुठल्या फॉर्ममध्ये असतो 0 1 असा 8 बिट डेटा जी बस कॅरी करते त्याला म्हणतात डेटा बस. ओके, नाव सी बस म्हणजे काय, बस म्हणजे द केबल्स द वायर्स यूज टू कम्युनिकेट बाय युझिंग अ डिजिटल डेटा. म्हणजे ज्या वायर थ्रू केबल थ्रू आपण डिजिटल डेटा सेंड करतो किंवा रिसीव करतो त्याला काय म्हणायचं बस. ओके, किंवा डेटा बस. आलं आहे लक्षात की नाव सियर या ठिकाणी ही बस काय करते मग 8 बिट डेटा कॅरी करते. ओके, म्हणून याला म्हणायचं 8 बिट डेटा बस. कळलं. आता 8 बिट डेटा बस ज्या ठिकाणी आपण ॲरो दाखवतोय डबल एंडेड ॲरोज, दोघं साईडने ॲरो हेड असलेल्या ज्या दिसत आहेत तुम्हाला वायर्स, त्या सगळ्यांशी ही डेटा बस काय करते कम्युनिकेट करते. हे बघा ह्या प्रत्येकाशी डेटा बस काय करते कम्युनिकेट करते. ओके, आता ह्या ठिकाणी ह्या आतमधल्या ज्या सिंगल वायर्स आहेत याला काय म्हणतात ॲड्रेस बस. ही जशी झाली डेटा बस तशी हे काय आहे ॲड्रेस बस. मग ॲड्रेस बसचं काय काम आहे, इट कॅरीज द ॲड्रेस. ज्या डिव्हाइसमध्ये डेटा दिलेला आहे तो डिव्हाइस कुठे लोकेटेड आहे त्याचा ॲड्रेस याच्याने कॅरी केला जातो. फॉर एक्झाम्पल आपण ज्या घरामध्ये राहतो त्या घराला एक ॲड्रेस असतो बघा पर्टिक्युलर. आता त्या घरामध्ये किती लोक झाले, समजा 5 लोक त्या घरात असतील तर हे 5 काय झाला त्या घराचा डेटा झाला. म्हणजे 5 ही काय झाली क्वांटिटी झाली माणसांची, पण त्याचा ॲड्रेस एकच असतो. आपल्या घराला ॲड्रेस एकच असतो आणि त्या घरामध्ये आपण राहतो म्हणजे आपण झालो डेटा आणि त्या घराचा ॲड्रेस. ओके, समजा मला तुमच्याकडे यायचं असेल तर एखाद्या व्यक्तीला भेटायचं असेल एक्स, तर मला त्याचा घराचा ॲड्रेस माहिती पाहिजे. मी त्याच्या घराचा ॲड्रेस घेईल, त्याच्या घरी जाईल आणि मग त्याला भेटेल. तसंच आहे ज्या ठिकाणून तुम्हाला डेटा घ्यायचा आहे त्याचा ॲड्रेस प्रोसेसरला कंट्रोलरला माहिती असला पाहिजे, तरच कंट्रोलर त्या लोकेशनला जाऊन काय करेल तिथून डेटा घेईल. फॉर एक्झाम्पल सपोज हा प्रोग्राम काउंटर आहे, दिस इज अ रजिस्टर. ओके, एक स्टोरिंग डिव्हाइस आहे. ओके, आता ALUला इथला डेटा हवा असेल तर ALUला याचा ॲड्रेस माहिती असला पाहिजे. जेव्हा ALUला याचा ॲड्रेस माहिती असेल तेव्हा ALU त्या लोकेशनला जाईल, त्या लोकेशनला त्याच्या ॲड्रेस बसने जाईल. ॲड्रेस बसने गेल्यानंतर मग
तिथला जो डेटा ह्या डेटा बसवर ठेवला जाईल आणि मग तो ALUकडे येईल. म्हणजे ॲड्रेस बस कॅरीज द ॲड्रेस ऑफ द लोकेशन फ्रॉम वेअर वी वॉन्ट द डेटा अँड डेटा बस कॅरीज द डेटा फ्रॉम दॅट लोकेशन टुवर्ड्स दी युअर अनादर पेरिफेरल ऑर ALU डिव्हाइस. कळतं हे? मग ॲड्रेस लाईन्स काय करतात? ॲड्रेस कॅरी करतात आणि डेटा बस काय करते? डेटा कॅरी करते. ओके, आता आपण बघितलं ह्या ठिकाणी ALUचं काय फंक्शन आहे? ॲरिथमॅटिक लॉजिकल युनिट. ओके, इट परफॉर्म्स द ॲरिथमॅटिक अँड लॉजिकल फंक्शन. मग जनरल पर्पज रजिस्टर. जनरल पर्पज रजिस्टर म्हणजे काय? ग्रुप ऑफ फ्लिप फ्लॉप विच इज यूज टू स्टोअर द डेटा. ह्या ठिकाणी जर तुम्हाला डेटा समजा A अधिक B, A प्लस B, तर एमधला डेटा कुठे स्टोअर असेल? ह्या रजिस्टरमध्ये. बीमधला डेटा कुठे स्टोअर असेल? इथे. मग हा काय करेल? एचा डेटा ALUला आणेल, ही काय करेल? बीचा डेटा इथे आणेल आणि मग A प्लस बीची ॲडिशन ALU करेल आणि आउटपुट कुठे देईल? ह्या डेटा बसला देईल आणि डेटा बस कुठे देईल? ती बाहेर जिथे कुठे द्यायचं आहे तिथे देईल. हे फंक्शन रजिस्टरचं काय फंक्शन आहे कळलं? रजिस्टर इज यूज टू स्टोअर द डेटा टेम्पररी विच इज रिक्वायर्ड बाय ALU फॉर द प्रोसेसिंग पर्पज. ओके, नाव दिस इज अ डेटा रॅम मीन्स हिअर डेटा कॅन बी स्टोअर. म्हणजे ALUचा रिझल्ट पण स्टोअर केला जाऊ शकतो इथे, डायरेक्ट बाहेरचा डेटा पण ह्या डेटा मेमरीमध्ये स्टोअर केला जाऊ शकतो. ही डेटा मेमरी आहे आणि हा रजिस्टर आहे, लक्षात ठेवा. ओके, EEPROM तसंच ही प्रोग्राम मेमरी आहे आणि खाली काय आहे? IO लाईन्स आहे. नाव सी प्रोग्राम काउंटर. म्हणजे ज्या ठिकाणून प्रोग्राम काउंटर काय करतो? तुमचे जे प्रोग्राम्स तुम्ही स्मॉल इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात त्या इन्स्ट्रक्शन पूर्णच्या पूर्ण प्रोग्राम याच्यामध्ये असतो आणि एक एक इन्स्ट्रक्शन ह्या ठिकाणी एक्झिक्युशनला जात असते, लक्षात ठेवा. तुर्तास फक्त ऐका, आपण ब्रीफली शिकणार आहोत. नेक्स्ट यू हॅव द फ्लॅश प्रोग्राम मेमरी. हिअर द प्रोग्राम कॅन बी स्टोअर. इथे प्रोग्राम स्टोअर असतो आणि ह्या प्रोग्रामला पॉईंट आउट प्रोग्राम काउंटर करतो. पहिली जर इन्स्ट्रक्शन एक्झिक्युशनला गेली असेल तर त्याच्या पुढच्या इन्स्ट्रक्शनचा ॲड्रेस ह्या प्रोग्राम काउंटरमध्ये असतो. दॅट इज द पर्पज ऑफ प्रोग्राम काउंटर. प्रोग्राम इथे स्टोअर आहे आणि त्याला पॉईंट आउट करायला कुठली इन्स्ट्रक्शन आता चालू आहे हे दाखवायला हा प्रोग्राम काउंटर यूज केला जातो. हिअर यू हॅव द इन्स्ट्रक्शन रजिस्टर विच इज यूज टू स्टोअर द इन्स्ट्रक्शन डिकोडर. इन्स्ट्रक्शन काय होते? इथून डिकोड होते. ओके, नाव हिअर यू जस्ट सी इंटरप्ट युनिट. आता मी फक्त त्याचं फंक्शन सांगते ब्रीफली, आपण नंतर बघणार आहोत. परत एकदा आर्किटेक्चर मी समजून सांगेल प्रत्येकाचं फंक्शन संपलं की. इंटरप्ट युनिट. ओके, सो काही इन्स्ट्रक्शन्स असतात ते काय करतात? इंटरप्ट जनरेट करतात. अशा प्रकारचा हा इंटरप्ट जनरेट करण्याचा इथे युनिट आहे. SPI सिरियल पेरिफेरल इंटरफेस युनिट आहे. हा वॉचडॉग मॉनिटर आहे. वॉचडॉग मॉनिटर म्हणजे काय? तर कुठल्या प्रकारचं इन्स्ट्रक्शन चालू याच्यावर याचं कंट्रोलिंग असतं. ॲनालॉग कंपॅरेटर. ह्या ठिकाणी ॲनालॉग इन्स्ट्रक्शनचं कंपॅरिझन हा करतो. IO मॉड्यूल 1, 2 अँड N जेवढे मॉड्यूल्स आहेत IO जेवढे वापरतो आहे त्याचे हे मॉड्यूल 1 to N. सो दिस इज द आर्किटेक्चर ऑफ ATmega 328P. नाव आय एम गोइंग टू एक्सप्लेन यू कन्सेप्ट ऑफ डिजिटल अँड ॲनालॉग पोर्ट्स. आता हा जो मायक्रो कंट्रोलर आहे याच्यामध्ये 2 पोर्ट्स वापरले जातात, डिजिटल आणि ॲनालॉग. मग अशा प्रकारच्या पोर्ट्सचं आपण आता इथे कन्सेप्ट बघणार आहोत. ॲनालॉग पोर्ट म्हणजे काय? आता मी तुम्हाला पोर्ट सांगितले. पोर्ट म्हणजे असं ठिकाण जिथून आउटपुट बाहेर जातं आणि बाहेरचं इनपुट आतमध्ये येतं कुठल्याही कंट्रोलरच्या, ज्याला काय म्हणतो आपण? पोर्ट. ओके, सो analog input and output port of sensor are connected to the analog port of Arduino. सेन्सर जो आहे एक्सटर्नली कनेक्टेड, त्या एक्सटर्नल कनेक्टेड सेन्सरचं जे आउटपुट आहे ते आउटपुट Arduinoच्या ॲनालॉग पोर्टला कनेक्ट केलेलं असतं. ओके, Arduino हॅज इनबिल्ट ADC. आता ॲनालॉग इनपुट Arduino घेतो सेन्सरपासून, पण बेसिकली तुमचा जो Arduino बोर्ड किंवा मायक्रो कंट्रोलर हा डिजिटल डिव्हाइस आहे, त्यांना ॲनालॉग सिग्नल्स कळत नाही. मग तुमच्या Arduinoमध्ये इनबिल्ट काय? ADC, ॲनालॉग टू डिजिटल कन्व्हर्जन. मग तो ॲनालॉग सिग्नल सेन्सरची घेऊन त्याचं डिजिटलमध्ये कन्व्हर्जन करतो आणि मग कंट्रोलरला प्रोसेसिंगला देतो. ओके, सो ॲनालॉग रीड पिन इज यूज फॉर द रीडिंग पर्पज. ही पिन वापरली जाते ॲनालॉग इनपुट रीड करायला. ओके, नाव सी PWM इज यूज फॉर फंक्शन ॲनालॉग राईट. आता बघा, तुमचा जो डेटा आहे पल्स विड्थ मॉड्युलेशनने जनरेट केला जातो आणि तो ॲनालॉग राईट पिनवर अवेलेबल होतो. ॲनालॉग रीड पिन इज व्हेरी स्लो बट प्रिसाइज अँड ॲक्युरेट. ॲनालॉग रीड ही जी प्रोसेस आहे ही
स्लो आहे, पण ती कशी आहे, प्रिसाईज आहे आणि ॲक्युरेट आहे. मग आत्ताच मगाशी मी सांगितलं की ती ॲनालॉग इनपुट पिन्स आहे, तर 6 ॲनालॉग इनपुट पिन्स आहे आर्डिनोला. तसंच आपण आता डिजिटल बघणार आहोत. डिजिटल पिन्स कॅन बी यूज इन इनपुट मोड. ओके. डिजिटल रीड वर्क्स ऑन ऑल पिन्स ऑन ऑर्डिनो बोर्ड. डिजिटल रीड ही पिन वापरली जाते तुम्हाला वर्क करायला, म्हणजे डिजिटल डेटा रीड करायला. तसंच डिजिटल डेटा राईट करायला डिजिटल राईट पिन ही वापरली जाते. ओके. सो दीज आर दी कन्सेप्ट ऑफ ॲनालॉग अँड डिजिटल पोर्ट्स. सो आपण आज काय काय शिकलो ते पॉईंट्स आपण इथे रिवाईज करणार आहोत. मायक्रो कंट्रोलर हॅज इनबिल्ट memory, IO and other storage features. That means it is a single chip computer system. All another controlling pin, IO pin, memory pins can be fabricated on a single chip. It is an embedded system. That means it is a fix in a device, in an application which you want to use. Arduino is an open source electronic platform. Okay, Arduino board is based on 8-bit Atmega 3280 microcontroller. Okay, and it consists of analog and digital ports. So that is all about the basics of microcontroller and Arduino board. So let us stop now. Thank you very much.